परभणी तालुक्यातील माळसोन्ना येथे अस्तित्वात असलेली स्मशानभूमीची परंपरागत जमीन नियमित करून गोरगरीब बौद्ध समाज व मागासवर्गीय बांधवांना न्याय देण्याची मागणी पंडितराव टोमके महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे दिनांक 22 जून रोजी केली आहे। याबाबत हकीकत अशी की गेले 100 वर्षांपासून माळसोन्ना तालुका परभणी येथे बौद्ध वस्तीलगत स्मशानभूमीसाठी 85 आर गायरान जमीन वापरात आहे, परंतु विद्यमान परिस्थितीत या गावातील काही समाजकंटकांनी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांना व ग्रामपंचायत अधिकारी सरपंच यांच्याशी संगनमत करून ग्रामसभेत ठराव मंजूर करून ही जमीन शाळेच्या बांधकामासाठी देण्यात यावी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, माता रमाई, माता भीमाई यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन। आज या माळसोन्ना या गावी परंपरागत 100 वर्षापासून असलेली बौद्ध स्मशानभूमी ही इतर कोणाच तरी घशात घालण्यासाठी या परभणीच्या तहसीलदारांना जो डाव टाकलेला आहे आणि ही जागा आम्हाला आमची कायम करून द्यावी कलेक्टर साहेबांना, म्हणून आम्ही आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे की आमच्या माळसोन्ना तालुका जिल्हा परभणी येथे बौद्ध समाजाची स्मशानभूमी आहे आणि ती परंपरागत असून 100 वर्षापासून आहे। आणि ही जागा कोणीतरी शाळेला देण्यासाठी किंवा कोणाला खाजगी व्यक्तीला देण्यासाठी परभणीच्या तहसीलदारानं तसेच या गावचे तलाठी ग्रामसेवक यांनी जो काय डाव टाकला त्या सर्व घटनेचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध करतो। प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्यावर आम्ही जिवंत असताना संघर्ष करताना सुद्धा आमच्यावर अन्याय अत्याचार हे जातीवादी समाजकंटक करीत आहेत, परंतु मेल्यासुद्धा आम्हाला जागा मिळू नये आणि मेल्यासुद्धा आम्हाला उघड्यावरच राहण्याची परिस्थिती निर्माण व्हावी म्हणून अशी या ठिकाणी कटकारस्थान RSSच्या मनुवादी पिरावळं त्या गावातले करीत आहेत। या घटनेचा आम्ही रिपब्लिकन पक्ष निषेध करीत असून ही जागा बौद्ध समाजाला द्यावी अशी आमची विनंती आहे। आणि जर ही जागा आम्हाला जर नाही मिळाली तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने तीव्र आंदोलन करू आणि ही जे आमचे कोणी बौद्ध समाजाचं माणूस जर मेलं तर ती स्मशानभूमीची जागा आम्हाला जागा नसल्यामुळं आम्ही जिल्हाधिकारीच्या दारात तहसीलदारच्या दारात आणून आमच्या स्मशानभूमीची आम्ही अंत्ययात्रा करू असं या ठिकाणी आम्ही आवाहन करतो। याद राखा, यापुढे जर असं आमच्यावर जर अन्याय कराल तर आम्ही हे सहन करणार नाहीत।